या बरोबर का उंच आहे हास्य हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासाची मनोनी हिंडे मागे मागे घरटी जागे घाले तसे निर्लज्ज भोजे नाचे रंगी भरते अंगी प्रेमाचे मनोनी हिंडे मागे मागे घरटी जागे घाली तसे तुका मने विकिले देवे तुका मने विकिले देवे आपणा भावे संसाठी मनोनी हिंडे मागे मागे घरटी जागे घाली तसे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पानिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतया पांडुरंग सुघटित समाज टिकविले महासिद्धांताचे हृदय रसिकत्व उकलिले लसत भक्ती ज्ञाने तरतरविला धार्मिक तरु तया ज्ञानेशाते विमल मतीने वंदन
सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासाची मनोनिहिंडे मागे मागे घरटी जागे घालितसे। प्रस्तुत चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये भगवंताला एक पुष्प वाहण्याकरता निवडलेला अभंग आहे। संत श्रेष्ठ महावैष्णव बोधोबा पुत्र कान्हैया बंधू विश्ववरेंद्र उन्मेष लोचन जगद उद्धारक वैराग्य मूर्ती सकल संत मुकुटमणी श्रीमंत श्री देहू निवासी तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग छोटासा मंत्रमय आहे। या अभंगामध्ये भगवान ज्यांची सेवा करतात आणि भगवान ज्यांना सोडून राहत नाही त्यांच्या मागे मागे धावतात अशी जी कोण मंडळी आहेत तुकाराम महाराज त्या मंडळींना नतमस्तक होत आहेत। अभंग मोठा मौजदार आहे पण याच्यामध्ये प्रत्येकाची आवड जी आहे ना ती महाराजांनी व्यक्त केलेली आहे। तुमची आमची पण आवड आहे, आपल्यामध्ये आवड आहे। कोणाला दूध आवडतंय तर कोणाला चहा आवडतो, कोणाला दूध टाकलेला चहा आवडतो तर कोणाला निस्ता काळाचा। ज्याची त्याची आवड कशी आहे भिन्न आहे आणि काही लोक घेतच नाहीत, ही त्यांची आवडच आहे। तशी मग पांडुरंगापर्यंत आवड आहे या अभंगात सांगितले त्यांनी। त्यामध्ये मग प्रथम पाहायचं खालचे चालणारे काही दर्जाचे लोक आहेत। तसा नरदेह हा पवित्र आहे। या नरदेहामध्ये देवाने आपल्याला दिलेला आहे हे एक बाहुला आहे, छोटूस देवाने दिलं पण याच्यामध्ये काही घाण टाकायची नाही, त्याला पवित्र ठेवायचं। आपल्या हाताने त्याला काय बनवायचं नाही, घाण नाही बनवायचं। आता तिकडे जायचं नाही, आपल्याला गादी पवित्र आहे आणि ते सांगायचं पण नाही। काही मंडळी आहेत जे करू नये ते करतात, जिकडे जाऊ नये तिकडे जातात। अंगा मना शिरुचावे मी तुलेली कृत्य नाठवे, ज्ञानदेवांचं म्हणणं आहे। जो करण्याचे नावे भलतेची करी, भलतं काहीतरी लोक करत राहतात, ते करायचं नाही। मनुष्यदेह परत मिळणार नाही, एकदा गेला म्हणजे गेला। म्हणून याच्यामध्ये कधी घाण नाही टाकायची, पवित्र राहायचं, सावध व्हायचं। याच्याकरता आपलं हे कीर्तन चालू आहे, बरोबर आहे का नाही? या कीर्तनाने सर्व परिसर पवित्र होत असतो। ज्ञानेश्वरीनी श्रीमद भागवत कथा जे ग्रंथ आहे 18 पुराणामध्ये मुकुटमणी ज्याला म्हणतात ना, श्रीमद भागवत पुराण तिलकम, व्यासांचं म्हणणं आहे हे पुराणाचं काय आहे, तिलक आहे।
भागवत. आता भागवत सांगणारे इथे लोक आहेत बरेच. त्याच्यामध्ये असं आहे, सांगत असताना ज्यादा नाही सांगितलं तरी पण भा शब्दाचा अर्थ सांगावा. भा म्हणजे काय, ग म्हणजे काय, व म्हणजे काय आणि त म्हणजे काय. भाग व संपलं. आम्ही त्या कीर्तन त्या भागवत करणाऱ्याला नमस्कार करायचो. बघा तुम्ही म्हणाल मग त्याच्यामध्ये आहे का, त्याच्यामध्येच आहे मानाची. बरोबर आहे का नाही. त्याच्यामध्ये नसल्याशिवाय कसं काय जमायचं, मान्य आहे का नाही. आता यांनी वाजवत असताना तुकडे जरी वाजवले पण चक्रधार नाही वाजवली, पण तुकडे कसे गोळा केले, छान तयार केले, नंबर 1 नी. पण चक्रधार जी आहे ना ती परत परत फिरून 3दा जाग्यावर येत असते. बरोबर आहे. जसं आता इथे भगवान घरटी जागी घाली तसे माळकऱ्याच्या घरी भगवान घरट घालतो, पण गळ्यात माळ पाहिजे. मग काही भीती नाही. भगवान त्या माणसाचा आवडता आहे, त्याच्याजवळ सर्व जग आहे, बस संपलं काम. तुम्ही म्हणाल पण माळ घातल्यावर लोक निंदा करतात. ज्याला करायची त्याला करू द्या, पण गळ्यामध्ये काय पाहिजे. जगामध्ये अनेक वृक्ष आहेत, त्या सर्व वृक्षामध्ये तुळशी हा वृक्ष पवित्रतम आहे. तो ज्याच्या दारी आहे ना, ज्याच्या गळ्यात आहे तो देवाला चालतो. मरताना जर त्याच्या गळ्यात तोंडामध्ये तुळशीचं एक पान पडलं, टाकणाराने टाकलं, मरतय मरतय मरतय, अजून मेलं नाही, अशा संधीत काय करायचं, एक तोंडात टाकायचं तुळशीचं पान. तो यम सदनाला जात नाही. का बरं, त्याची पावर आहे. पण या टायमात टाकलं पाहिजे, मेल्यावर नको. मेल्यावर तोंड भरे टाकलं तरी त्याचा काय फायदा नाही. गळ्यामध्ये तुळशी माळा पाहिजे. तो माणूस पांडुरंगाचा आवडता होतो. या जगामध्ये असे आवडणारे लोक आहेत की त्यांना ते विषय आवडतो, पण ते शास्त्राने सांगितलं नाही. दुसऱ्याच्या शरीराचं मांस काढायचं आणि आपण ते खाऊन टाकायचं नाही चालत. काही प्राणी असे ते काहीच खात नाही. आता बरं आहे का, ते प्राणी नाहीत का, पाणी आहेत. ते प्राणी पवित्र आहेत, ते कुठलंही पाणी पित नाही. ये तुम्ही आम्ही पाणी कुठलंही पितो. तुम्हाला असे प्राणी आहेत का, म्हणजे काय, चातक नावाचा एक प्राणी आहे. तो जर मेघातून थेंब आला तर तो वर जमिनीचा स्पर्श होता. वरुष उन्हाळा किती दया, वरुष उन्हाळा किती पगातेच्या तकाने घे भूमी जळा, पगातेच्या तकाने घे भूमी जळा. काय गोष्ट आहे. मला मग त्याचा जीव नाही का. तुम्हाला आम्हाला ते आवडतंयच ना. आपली स्वतःची मांडी कापायची आणि ती शिजवून खायची. तुम्हाला आवडतंय का नाही. हो, बघा तयारी पाहिजे. हा प्राणी पाणी जर पिण्याकरता एवढा भितो, पृथ्वीचा स्पर्श झाला, मेघातून पडलेलं पाणी आहे, पण तो पेत नाही का, वरचेवरच पकडत होतो. असं पडायला लागले पाऊस की काय करतो, त्यासाठी घन नीळ
नित्यवर्षी भगवान त्याच्याकरता नित्यमेव वर्षाव करतात एका प्राण्याकरता. काय असलं पाहिजे? तू म्हणाल मग त्याला का आवड नाही का? नाही, तो सोहळा आहे, पवित्र आहे. बघा काय प्राणी आहेत हे. काही प्राणी असे आहेत, राजहंस नावाचा प्राणी असा आहे, तो काही बी खात नाही, पण मोती खाल्ल्याशिवाय काय खातो? मोती. मोती कळतं का? महिला मंडळांना त्याची किंमत आहे माहिती. मोती काय प्राणी आहे हा? तू म्हणाला अन्न खात नाही का? नाही का? आता बरं आहे का? बरं या प्राण्यांना काही नाही का? मग नाही, तो मोती खातो. राजहंसाचा पक्षी राजहंस मलिक मोती ध्यास. पक्षी राजहंस, पक्षी राजहंस, पक्षी राजहंस, पक्षी राजहंस, पक्षी राजहंस, पक्षी या सृष्टीमध्ये असे एकापेक्षा एक पवित्रतम लोक आहेत. तुम्ही आपल्या छातीवरच्या गुंड्यात उडू नका की माझ्यासारखं कोणीच नाही म्हणून. सांगा तुम्ही किती फिल्टरनं पाणी प्या, ते बाटका आहे. हे काही न खाणारे माणसं आहेत, काही बी खात नाहीत असं मला पवित्र. तू म्हणाल मग असे नाहीतच का? आहेत ना. कावळा हा म्हाताऱ्या बैलांचा ढोपर फोडतो. कोण? कावळा. ते तरुण बैलावर बसत नाहीत, पण म्हाताऱ्या बैलांना पावन ढोपरा पितर किंकरा राजहंस चारा तापळे राजहंस चारा. बघा आता बरं आहे का? यांना तुकाराम, हे दोन माणसं महाराष्ट्राला लाभले मालक. ज्ञानेश्वर महाराज एक, तुकाराम महाराज दोन. हे जर नसती ना, आता अगोदर जे होऊन मेले त्याचं मला माहित नाही, पण आज हे यांच्या मध्ये आहेत. ते दोनच लोक आहेत महाराष्ट्राचे. यांनी पूर्ण महाराष्ट्र अगदी धुळून काढला. धवळीले विश्वाकार, सर्व विश्वाला म्हणजे त्यांनी आनंद दिला. ज्ञानेश्वर महाराजासारखा काय माणूस आहे. उजेडी रागिले उजड होऊन, उजेडी रागिले उजड होऊन, निवृत्ती सोपान, निवृत्ती सोपान मुक्ताबाई. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला माया बापा. मागे पुढे पावता ज्ञानाचा उजेड, मागे पुढे पावता ज्ञानाचा उजेड. अंगणात झाड,
अंगणात झाड चैतन्याचे इंद्रायणी काठी देवाची अलंगी लागली समाधी ज्ञानेशाची ओ ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी माया बापा. म्हणून असं जर इथे येऊन बसलं ना तर माणसाचं उभं जीवन दिवसामधून एकदा जरी कीर्तनाचं तुमच्या मनात आलं तरी पण शरीर पवित्रतम होतं. मला परत करायची इच्छा होत नाही. बघा, परत मागुता हा नाही मनुष्य देह परत नाही. बरं एकदा गेला म्हणजे परत नाही. मनुष्य जन्मानो रे मट्टी में मन मोद रे हरि अब जो मिलागे फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे अब जो मिलागे फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे कभी नहीं रे कभी नहीं रे कभी नहीं रे. बघा, एकदा गेला म्हणजे माणूस कोणी नाव पण घेत नाही. मला काय तुम्ही आता इथं म्हणजे तुमचा नित्यनेम गावाचा आहे म्हणून कार्यक्रम तुम्ही ठेवला. बरं, लोक वर्गणी देत नाहीत असं नाही. तुम्ही लावलं ना येथे सांग तुम्ही खर्च केला की लोक वर्गणी देतात. काही गावामध्ये 50 रुपये देतात एकराला, एका एकरला 50 रुपये. आता आमच्यासारखं गाव वाटले की ते 10 रुपयेच देत आहे. किती? 10 रुपये. पण इथं दिलेले, आता मी तिकडच जाईल, माझा विषय इकडं चालू आहे पण मी तिकडच जाईल तसं बोलत बोलत ऐका. तुमच्याजवळ पैसे आहेत, काय त्याचा उपयोग? पैशाचा उपयोग काय? आता तुम्ही पैशावाले माणसं आहेत, पैशाचा उपयोग काय? पण शास्त्र सांगते पैशाचा उपयोग एक आहे. काय? दान देणे हे पैशाचा उपयोग आहे. तुमच्या जवळचे तुम्ही दान दिले ना, 100 रुपये मिळाले की 10 रुपये काय द्यावे? दान द्यावे. त्यानं तुमच्या जीवनाचा कृतार्थपणा त्या ठिकाणी तयार होतो. दान दिल्याने एक फायदा झाला धनाचा. तुमच्याकडे मग किती असू द्या, अब्जावधी रुपये तुम्ही मालक आहेत, पण 10 रुपये दान दिले ना त्या पैशाला तुमच्या धोका नाही. एक अजून धनाचा उपयोग काय? एक भोग घेणे. काय करणे? मोठा बंगला बांधणे, गाडी घेणे, अगदी नंबर हेलिकॉप्टरला फिरणे, काही कमतरता नाही. पैशाचा भोग घ्यायचा एक आणि दान द्यायचं, दोनच फायदे. खाऊन पिऊन टंचन राहा. रोज घृतकुल्ल्या, मधुकुल्ल्या, मालपोहा रोज खायचं, कमी करायचं नाही खाल्याला. भोग घेणे धनाचा उपयोग आणि दान देणे धनाचा उपयोग, 2 झाले. आता काही नाही. आणि नाहीच काही केलं तर ते जागेवर खलास होऊन जात. कोणाला नेता येत? काय प्रतिबंध असला पाहिजे जगाचा. इथला पैसा कोणालाही कोणीकडे नेता येत. एक शब्द बोलू का कोणाला वाईट वाटून घेऊ नका, आम्ही काही कोण्या पक्षाचे नाहीत, काही नाही. इंदिराबाई एवढा भारताला कोणी माणूस श्रीमंत लाभला नव्हता. पंतप्रधान इंदिराबाई गांधी. काय केवढी बाई होती, काय पैसा होता. बरं, ते आता कुठे गेला? पैसा कुठे? ही कुठं नेता येत नाही. भारताची संपत्ती आहे. किती गोळा करा तुम्ही,
दोनच फायदे, एक तर दान देणे, नाही तर मग भूक घेणे. एअर कंडिशन अगदी आलिशान, अटेंश. पैसा कोणीकडे खर्च करायचा नाही. बरं, काही लोकांना ना ते आहेत तोपर्यंतच पैसा आहे. कोण आपण आहोत तोपर्यंतच पैसा काही लोकांचा आहे. नंतर ते जाग्यावर मावळतो. असे कोण कोण लोक आहेत बरं? एक दोन तीन तुम्हाला सांगेन, ज्यादा नाही. पण जो बैलाची हेड करतो त्याच्याजवळ पैसा टिकत नाही. तो आहे तोपर्यंत पैसा राहतो, मग जाग्यावर मावळतो. एक बैलाची हेड कळाली ना, व्यापारी. हा, व्यापारी, बैलाचा व्यापारी. तो कधी श्रीमंत होत नाही. आता जरी तो काही करायला आहे ना, ते जागेवर खलास होत असते. ऐका, अजून एक ऐका. जी बाई वेश्याचा धंदा करते, वेश्या व्यवसाय करणाऱ्याचा पैसा, तो जरी बंगल्यात राहत नसली 28 मजल्याच्या, तरी पण ती आहे तोपर्यंतच पैसा, नंतर जाग्यावर मावळतो. दोन झाले. किती झाले? दोन झाले. ऐका, सोन्याचा धंदा करणारा जो माणूस आहे, सोनं असं घर्षण करून 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 ते दगडाला चिकटकलेलं तितकं त्याच, नंतर त्यांना ते काढून घ्यायचं. असे श्रीमंत झालेले लोक आणि लोकांचं किडूक मिडूक आलेलं तेवढं ते घ्यायचं. लोक अब्जावधी रुपये दुकानावर कमवतात मालक. त्यांचा पैसा ते आहे तोपर्यंतच, नंतर कुठे जातो त्याचा पता लागत नाही. ऐका, अजून सांगितली एक तुम्हाला. कोण? महाराज जो आहे ना, महाराजाचा पैसा महाराज आहे तोपर्यंतच, आणि नंतर कोणी महाराजांना विचारा तुम्ही, कोणी महाराजांचा पैसा कुठे गेला काय पत्ता नाही. तुम्हाला मग बँक हे ते कशातच काही नाही. माझ्या गुरुदेवाकडे रोज कीर्तन होती त्यांची, रोज. पूज्य वैकुंठवासी माधव महाराज मगर. पण मेल्याच्या नंतर पंढरीत वारले ना, त्यांच्या पिशवीतही पैसा नाही आणि बँकेतही पैसा नाही. फक्त काय ते पोरानं राहिलं तेवढं 40 एकर, 41 एकर शेत आहे त्यांचं. होतं जुनं. ते तर जातच नव्हते घरी, एवढं असूनही जात नव्हते, इकडं बाहेरच होते. पण महाराजाचा पैसा जाग्यावर जिरतो. बघा किती मोठं कठीण काम आहे आता हे. ते कोणाला फायद्यात जात नाही. अजून एक शब्द बोलू का? जे आता हे म्हणजे मेंबर आहेत, वार्डामध्ये उभे राहणारे, फॉर्म भरणारे, यांचा पैसा हे आहे तोपर्यंतच आहे, नंतर जाग्यावर मावळून जातो. का? पाणी प्यायला पण नाही. माझ्या गावात तुम्हाला माहित नाही, माझं गाव आहे दूधगाव. माझं गाव काय? दूधगाव. जिंतूर तालुका येतो परभणी जिल्ह्यात. तिथे आमचा एक मोठा साहेब होऊन गेला, लिंबाजीराव दूधगावकर. आता त्याचा भाऊ गणेशराव खासदार आहे, म्हणजे माझी आहे. 1200 एकर शेत होते या मंडळींना. किती? पण तू मधी नाही. आणि 7 पोरं होते. पोरं किती? 7 सुना, 7 पोरं. आणि खुर्चीवर त्यांनी तिथं टाकलेल्या खुर्चीवर पाणी मागितलं, कोणी पाणी दिलं नाही. आणि जो एक शिपाई होता ना, त्याने एक असं एक फुलपात्र भरून आणलं, तितकं पेलं की तिथंच मेलं. सांगा, एवढं असून पण लवाजमा कोणी पाणी पण देत नाही मला. काय पैसे कोणाकरता गोळा करून ठेवायला तुम्ही? जिथे असा समाज आहे मालक. हे बघा, आमचे हे संतरामजी केवढे
मोठे माणसं, माजी सरपंच, त्यांच्या आधाराने हे चालू आहे. मला मी आज येतो का इथं, मला बरेच दिवस झाले मी येतो, पण हा माणूस मात्र नियमाने कार्यक्रम करणार म्हणजे करणार. आणि कोणाचं का लुबाडी करायची नाही, नियमस्त पैकी ही देव माणसं. बघा तर ही मंडळी आमच्या येत नाही बघा, हे देव माणसं आहे बघा. काय रात्रंदिवस असं एवढं गोड भजन करून यांना तुम्ही एवढं मुठभर मुरमुरे पण खाऊ घालत नाहीत म्हणजे काय गोष्ट असली पाहिजे बघा. असं सुंदरपैकी मालक भगवंताचं कीर्तन नटवायचं. जसं दागिने घालून सनी महिला मंडळ नटतात, तसं देवाला नटवून सनी त्याचे गुणानुवाद गायचे आणि उपाशी राहून हे करायचं. बघा किती मोठं कठीण काम आहे. म्हणून पवित्रतम हा जो आहे ना मालक नेम, ही त्याची आवड आहे माझ्या पांडुरंगाची. ऐका ऐका, परत चटकन सांगतो. पामराची आवड वेगळी. तुम्हाला पामर म्हणजे कोण? सतत विषय घाण शोधणारा, म्हणजे शास्त्र बाह्य विषय श्रवण करणारा. शास्त्राने सांगितलेले खाणार नाही, शास्त्राने सांगितलेलं करणार नाही, शास्त्राप्रमाणे वागणार नाही आणि बाह्यच वर्तन केल्याशिवाय मलदोष त्याच्याजवळ. कोणता मलदोष? तुम्हाला नेमका मलदोष म्हणजे काय? मलदोष म्हणजे पाप करण्याची वासना. बघा तुमच्या मनाला विचारा, मला काही तुमचं मन कळत नाही. बघा कोणाकोणाला पाप करावंसं वाटतं, वासना अशी कोणाची आहे? आपण असं करूया राव, काय करू, याचा धुरा फोडू थोडा, आहे काय इच्छा कशी? किंवा याच्या शेतातला आता गहू आले, हरभरा आलाय, आपण माझ्या इथं मी पाहिले कारण आत्ता बरं काल मी त्याला कशाला म्हणतो गाडीवर ने म्हणून, ते गेलं चटकन आणि फार दूरवर गेलं, म्हणजे 3 किलोमीटर गेलं आणि एवढा हरभरा घेतला चांगला, ज्याला घाटे लागले संक्रांतीच्या अगोदर, एवढा घेऊन सनी घरी आलं मोटरसायकल. तुझ्या घरी आहे ना, नसल्यावर एक जाऊ द्या. याला म्हणायचं पाप करण्याची वासना. अजून एक वाक्य बोलू का? बोलायचं नाही पण बोलून सांगतो मी, ऐका. तोंडाकडून सनी घोडी पवित्र आहे, तोंडाकडून घोडी पवित्र आहे. पायाकडून सनी ब्राह्मण पवित्र आहे. ब्राह्मणाचं सर्व जरी अंग असलं ना तरी पाया पडू देवा, ते म्हणते आशीर्वाद. पाया पडू देवा म्हणणे काय म्हणते? आशीर्वाद. पायाकडून ब्राह्मण पवित्र आहे, बाकी अंगानं ब्राह्मण पवित्र नाही. जरी त्याचं तोंड वेदमंत्र गातो तरी पण पाय पवित्र आहेत ब्राह्मणाची. गाय शपूट इकडच्या बाजूने पवित्र आहे, गायच्या पाठीवर भोवरा आहे, तिथून इकडे गाय कशी आहे? पवित्र आहे. गाईचं शेण पवित्र, गाईचं मूत्र पवित्र, गाईचं दूध पवित्र, गाईचं दही पवित्र, गाईचं तूप पवित्र. बघा खाण्यामध्ये असं भजन करणारी मंडळी आहेत, थोडं यांना खाण्याकरता म्हणून सनी थोडं गोरसम गोरस भोजनानाम. तुमच्याकडे वाक्य ठेवा आहे, गोर विना गोरसम गोरस
भोजनानाम, भोजन करताना जेवण करताना कोणत्याच पदार्थामध्ये रस नाही, पण गोरस पाहिजे. गोरस मै भुली घर जानी बा, गोरस बेचने आए, काना रे मनमोहन लाल सबही विसरू देखे गोपाल मई भुली घर जानी बाळ, गोरस बेचने आए. बघा, हे वाक्य तुमच्याजवळ राहू द्या ना संग्रहित. विना गोरसम कोरस भोजनाना. गाईचा पदार्थ तुमच्या जेवणात पाहिजे. तुळशीचं एक पान असं तुमच्या ताटाला पाहिजे. म्हणजे ते अन्न काय होतं, त्याने पवित्र होतं. मला रक्त वाढल्या जातं. किती मोठं पवित्र काम आहे. ही जी ब्राह्मण मंडळी आहेत ना, यांना जानव धारण करावं लागतं. स्मशानभूमीत कोणाला पोहोचायला गेले की ते जानू काढून टाकावं लागतं घरी. सचेल स्नान म्हणजे जानू काढून टाकणे. किंवा महिला मंडळांचं जे पवित्रपणा आहे 4 दिवसाचा, ते जर शिवण्यात आली बाईला, बाई एक सर्वांगाने पवित्र आहे, ते माझं सांगायचं राहील. महिला मंडळ सर्वांगाने काय आहे का पवित्र, म्हणून बाईला शिवायचं नाही. ऐका ऐका, बाईला धक्का मारायचा नाही, म्हणजे शिवायचं नाही. का? ती सर्वांगाने पवित्र आहे. तुम्ही स्पर्श केला की तुम्हाला पाप लागते. काय बोललो लक्षात यायला का तुमच्या? महिला मंडळ सर्वांगाने पवित्र आहे, त्या वेदाचं म्हणणं आहे. म्हणून बाईला स्पर्श करायचा नाही. ते म्हणाल मग बाईनच केला तर, मग ते मला माहित नाही. पण होतावेपर्यंत बाई नाही करायची. ऐका, आता पवित्र गादी आहे, मला काय लय खाली कशाला जाऊ देता. महिला मंडळ ह्या कधी पवित्र आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे आता त्यांना का आता शिवी द्यायची नाही पुरुषांना. पुरुष एवढा बेकार माणूस दुसरा जगात कोणीच नाही. का? महिला मंडळ कधीच असं करणार नाही, तुम्हाला टवचिणार नाही. तुमच्या मनाला विचारायला राहू, हे काय आता, हे काय. म्हणून त्या सर्वांगाने पवित्र आहेत. आलं का लक्षात? म्हणून पाप करण्याची वासना नको, पामरामध्ये आहे. पामर विषय सेवन करणार आहे, त्याला नको आहे. पंचविषयामध्ये तो रंगलेला आहे. नंतर जिज्ञासू आहे, त्याला पांडुरंग दर्शनाची अशी आवड आहे. भगवान कहाँ मिलता तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता, भगवान कहाँ मिलता. काशी भी देखी मथुरा भी देखी, दिल श्याम नैया राम नहीं. तू हैस कहा मैं जाऊं कहा, तेरा पता नहीं लगता, भगवान कहा मिलता. तू हैस कहा मैं जाऊं कहा, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता. याला मुमुक्षु म्हणतात.
काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील ऐसे तुम्ही सांगा. संत जन करा समाधान. कधी विचारलं पाहिजे महाराजाला कीर्तन झालं की महाराज हो कीर्तन करता हो, देव भेटला का तुम्हाला? खरा महाराज असेल तर म्हणेल नाही भेटला. आमच्यासारखा असेल ना बम बम तर तो म्हणेल दोनदा भेटला. आणि दुसरा माणूस आहे मुक्त, त्याला आवड कोणतीच नाही, पण एक आवड आहे की सतत आपण काय करू, अगदी वैकुंठामध्ये गमन करू, देवाकडे जाऊ, देवाला भेटू. जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, तुम्ही काहीच करू नका, काहीच करू नका. पण तुम्हाला जर आनंद आणि सुख पाहिजे असेल तर एकांतामध्ये रामकृष्ण हरी म्हणा. किती वेळ म्हणायचं महाराज? 3दा म्हणा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तुम्हाला असं कधी झाल्याच्या नंतर तुम्हाला भयानक क्रोध आला, नवरा बायकोचं भांडण झालं, नवरा बायकोचं काय झालं? भांडण झालं. हे म्हणला मारतो मी, ती मारतो म्हणेपर्यंत बाई जरा उंच पुरी होती आणि नवरदेव माझ्यासारखा असा खुजा होता. बाईनं जे चापट मारली भांडण लागलं ना नवरा बायकोंचं. मग बाई बी मारत असती, नवऱ्याने एक मारली तर ती 2 मारती. पण बोलायचं नसतं, हे लोकांमध्ये काय करायचं नाही, सांगायचं नाही. लक्षात आलंय का? मग हे जर असेल ना, ऐका, तुम्हाला राग आला, आर्थिका घालत मारती, जरी राग आला तर असं भिंतीकड तोंड करायचं आणि 3दा रामकृष्ण हरी म्हणायचं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तुमचा राग पूर्ण मावळला जातो आणि तुम्ही परत म्हणणार बायकोला, अरे पाणी तर प्यायला दे राव. माणूस शांत होतो. या मंत्राचा असा फायदा आहे. कोणाच्या घरात भांडण नाही, कोणाची बायको बोलत नाही. आता इथं आपण एवढे जण मंडळी तुम्ही आहात, तुम्ही खरं सांगा, बायको भांडत नाही? भांडते. भांडली तरी पण काय करायचं असतं? रामकृष्ण हरी. त्याच्यामध्ये काही नसतं मला. लक्षात आलं का तुमच्या? म्हणून असं जे प्रेमनिष्ठ आहे, माझा भगवान पंढरीनाथ मालक बलिराजांच्या दरबारामध्ये गेले देव. कोणाच्या? बलिराजाच्या. बलीनं देवाची पूजा केली, षोडशोपचारे, सर्वांगाने परिपूर्ण. आणि देवाला ते पाहिलं छत्री,
खडावा पायात जानवं, देवाच्या गळ्यात मौंजी बंधन झालेलं, देवाचं मौंजी बंधन झालेलं आहे. बलीने विचारलं, आपण ब्राह्मण आहात का? भगवान म्हणले, तुम्हाला कसं काय वाटते? नाही नाही, तुमचा असा म्हणजे तिलक असा वैष्णवांचा आहे. तुम्हाला काय पाहिजे असेल? बळी, मला काही पाहिजेत नाही, पण 3 पाद पृथ्वी पाहिजे. किती? 1, 2, 3. लक्ष द्यायला का तुमच्या? 3 पाय म्हणजे असं लांब टाकून नाही. मग हे 1 पाय, हे 2 पाय आणि हे 3 पाय. ज्याच्या त्याच्या पायाने आता नका मोजून, नंतर मोजा. 3 पायाने तुम्हाला बसण्याकरता जागा पुरे होती. किती पायाने? ज्याच्या त्याच्या पायाने. बरं, आपल्या आपल्या पायाने असं 1, 2, 3 मांडी घालून बसण्याकरता. बली, मला जप करायचा, तुम्हाला जागाच नाही. राजा म्हणला, तुम्ही म्हणायलातच ना, मी देऊन टाकेल तुम्हाला. जप करण्याकरता बसायला जागा पाहिजे. देव फार हुशार. पण नंतर बळीराजांच्या गुरुदेवाने सांगितलं, बळी, एक साथ सावधान. का? हे फसवतो बरं, काही चांगलं नाहीये. मग काय करायचं? काय करणार मला? तरी बलीनं सांगितलं, मी एकदा शब्द गेला ना, गेला 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 गेला. काही माणसं आपल्या आपल्या सत्यत्वाला जपतात. आपलं सत्यत्व जाऊ द्यायचं नाही. दिली त्यानं, पण नंतर बलीला विचारलं, बली, तू आम्हाला 3 पाद पृथ्वी दिली, एका पायाने पाताळ आठवलं, एका पायाने मृत्यूलोक आठवला आणि एका पायाने स्वर्गलोक आठवला. 3 पाद खलास झाले. आता बळी तुला राहिला. बळी म्हणला, देवा, मला पाताळाचं आधिपत्य द्या. तो तिथे थांबला. देवानं सांगितलं, राम राम, येतो आता. जाऊ देत नाही म्हणे मी. का? भगवान निघाले की त्यांनी सांगितलं, तुम्हाला मी जाऊ देणार नाही, असा नियम आहे. माळकरीच्या घरून देवाने कुठे जायचं नाही. देव तिथे. तुकोबारायांचं म्हणणं आहे, राखे दारवंटा बळीचा सारथी झाला, अर्जुनाचा दास सेवकाचा होय साचा अंकी. आजही बी का द्वारावरती उभे आहेत. भगवानाची काठी हातामध्ये एक काठी घेतली की आता एक नवीन ज्याची म्हणजे कंबर दुखायली, गुडघे दुखायली, त्याच्याकरता एक दुसरा एक वृक्ष आहे. आता ती या गादीवर कशाला नाव घ्यायचं म्हणून असं ती काठी हातात असली ना, माणसाचं काही दुखत नाही.
बघा असे काही वृक्ष आहेत, त्याचं काटोक तुमच्या हातात मला दिलं एक जणांनी. आता तो बासरला आहे, ज्यानं दिली न काढी मला तो आता आता आज कुठं आहे तो? बासर मध्ये आहे. काढी दिली, हे राहू द्या काका तुमच्याजवळ. हो पण माझं काही तसं दुःख होत नाही अजून. मी असे 3 तास उभा राहतो आणि खाण्याकरता गेल्याच्या नंतर मला अपचन होत अजून होत नाही. काम आहे मला, ढेकर येत नाही. परत माघारी ढेकर म्हणजे काय गोष्ट झाली? ते म्हणाल पण तुम्ही दाबून खाता का? हा असं दाबतो आणि इथे कपाळाला दाबतो. अजून कसं काय म्हणतो? खाताना किती खावं माणसाने? जसं कपाळ निबर आहे ना तसं पोट कसं झालं पाहिजे? निबर झालं पाहिजे. भगवान तिथे बली दरबारामध्ये आहेत, काडी हातामध्ये घेऊन. राखीदार वंटा रुक्मिणी ऐसा बसलेले आहेत की नारदांची स्वारी आली. नारायण नारायण नारायण. नारदांची पूजा केली, पाय धुतले, डोक्यावर फूल ठेवलं. नारदा कुठून आला? म्हणजे आई साहेब पाताळातून आलो मी. तुम्ही कसं काही इतकं फिरता? मला मग शाप आहे म्हणले. फक्त तो शाप मला कीर्तनामध्येच नाही, म्हणून तर मी अखंड देवाचं नाव घेतो. मी कीर्तनामध्ये जाऊन बसतो, कीर्तनामध्ये राहिलं ना मला तो शाप स्पर्श करत नाही. म्हणून मी कीर्तनामध्ये राहतो. जिथं कीर्तन आहे तिथं मी आहेच. मग आमचे घरचे भेटले का नाही तुम्हाला? रुक्मिणीने विचारलं. म्हणजे आहे, तुमचे घरचे भेटले ना, त्यांना नोकरी लागली. म्हणजे काय लागली? वॉचमॅनची नोकरी लागली. म्हणजे वॉचमॅन. हो. रुक्मिणीनं कपाळा म्हणलं, काय कमी आहे बरं? वॉचमॅनची नोकरी काय बाई बोलती झाली. नारदा तुम्हाला माझ्या गळ्याची नाही सांगा का? खरंच भेटले का? मी कुठं सांगा लोक काय बोलले? ते म्हणजे मग आता मी काय करायचं इथे? काय करू मी? मी तपास करते पण काही मेळच लागल म्हणे. नारदा मग एकदा तुम्ही हे करा ना, तुम्ही जाय साहेब, पाया पडले, मी तुम्हाला पत्ता देतो, तुम्ही तिथे जा, भगवान तुम्हाला भेटतात. आईसाहेबांना अगदी नटून थटून कपडे वगैरे केले रुक्मिणी मातेनं की एकदम दत्त पाताळामध्ये, जिथे बली दरबार आहे तिथे असे बसलेले लोक असे सर्व. आईसाहेब गेलं तिथे. बळीने पाहिलं, सेवकाला सांगितलं कोण आहे ती बाई बघ. ते गेला म्हणजे पंढरपूरची आहे म्हणती. तिला बसवलं, पूजा केली, अगदी साडी वगैरे दिली नंबर 1नी. आणि विचारलं आई साहेब आपण आलात पण आता काय तुमचा हेतू काय? माझ्या नवऱ्याला तुमच्या इथं नोकरी लागलेली आहे आणि ती चपराशी आहेत. म्हणजे म्हणलं आई साहेब माझ्या इथं मी राजे आहे, चपराशी खूप आहेत, अशा वया भरलेल्या आहेत त्या नावाने त्यांच्या. मग सर्व चपराशी बोलवले, सर्व सर्व, आणि अशी लाईनने उभं केले. आईसाहेब या चपराशामध्ये तुमचा कोणता आहे त्याला ओळखा. भगवान अशी उभी केली मला अशी. आले देवाने पाहिलं कशाला यावं बरं इथं. भगवान माळकऱ्याच्या घरी वेडा होतो मला. त्याला कोणाचे घर आवडत नाही पण माळकऱ्याचं आवडल्याशिवाय. म्हणून तर गळ्यामध्ये माणसाच्या काही नसलं तरी पण माळ असावी. भगवान त्याच्या घरचं खायला प्यायला मागतो. जसं नुसतं पाणी फिरवेपर्यंत पांडुरंगा या जेवायला म्हणलं की देव येतो, आणि बाकीच्या लोकांनी मंत्र म्हणू द्या
ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, काही म्हणा तुम्ही, येत नाही देऊ. पण माळकऱ्याजवळ आल्याशिवाय, आता हे म्हणतात ते म्हणजे काय उगत म्हणतात का? मला देवालयांचं रक्षण करावं लागतंय. भगवान सांभाळ करतो, अगदी पवित्रतम. भगवान असे होते उभे लाईनला. रुक्मिणीनं ओळखलं देवाला, सांगितलं, राजा हो, हे माझा मालक आहे, 14 भुवन 3 लोकाचा नाथ, लक्ष्मीपती, हे तुझ्या येत आहे, त्याला सोडून दे. तसं देत नाही म्हणलं सोडून मी, का? वजनाने पैसे द्यावं लागतं, त्याच्या वारंवार पैसे पाहिजेत. ती म्हणे मी किती देते पैसे, पण माझ्या नवऱ्याला तुझ्या इथं नको. का बरं? भगवान जाऊ शकत नाही का? भगवान प्रेमाने बांधलेला आहे, आणि प्रेमरूपी दोर हा बारीक अगदी सूक्ष्म असतो. प्रेम प्रीतीचे बांधले प्रेम सूत्र दोरी, प्रेम सूत्र दोरी, प्रेम सूत्र दोरी, प्रेम सूत्र दोरी, जातो हरी, नेतो आणि माळकऱ्याकरता होतो तो. काय होतो? माळकऱ्याकरता. किती मोठं कठीण काम आहे. इथे एक दामाजी आप्पांचा आश्रम आहे. दामाजी आप्पाचा आरखेडला आश्रम आहे, आणि दामाजी पंत हे मंगळवेढ्यामध्ये होऊन गेले. पंढरीच्या वाटे विसावा घ्या गोडा, दामाजीचा मिळतील बघाया साधू आणि संत, साधू आणि संत होती मूर्तिमंत. हरी पंढरीच्या वाटे विसावा घ्या थोडा, पहा मंगळवेढा दामाजीचा, दामाजी. पवित्रतम. आणि दुष्काळ पडला 12 वर्षाचा, आणि बिदरच्या बादशाहांचे कोठारा असे भरलेले होते मंगळवेढ्यात. दामाजी पंतांच्या कमरेच्या चाब्या होत्या. लोकांनी सांगितलं मालक तुम्ही द्या. त्यांनी ते कोठार रिकामी केले, लोकांनी सर्व धान्य नेलं, कोट्यावधी रुपयाचं माल. आणि ही बातमी बिदरला गेली बादशाहाच्या कानावर, की दामाजी पंतांनी आपलं काही कोटी रुपयाचं धान्य नुकसान आपल्यावरती केली, पकडून घेऊन या. त्या शिपाई सुटले तिकून बिदरवरून पंढरीकडे, मंगळवेढ्याकडे. आमच्या पांडुरंगाला पण समजलं, माझ्या दामाजीला, आणि हे पकडून नेतात
काय गोष्ट झाली मला. भगवंताने आपला वेश बदलवला असा. नेसली मलिन लंगोटी घेतली हातामध्ये काठी तुम्ही पुसून खरे माझी जात झाला महार पंढरीला झाला महार पंढरीला किती मोठं विशेष आहे. अहो रात्र आनंदामध्ये, दिवस आनंदामध्ये, समयामध्ये ज्याच्याजवळ हे सर्व पूर्ण ज्ञान आहे ना, तो तन्मय असतो. त्याला दुःख नावाचा लेश नसतो. अगदी स्वतंत्र तऱ्हेने भगवंताने सर्व वस्त्र फेकून दिली आणि खांद्यावरती घोंगडी टाकली, मुंडासं गुंडाळलं. एवढी एवढी चिठ्ठी, दामाची अक्षर, हाताच्या अक्षराची ती चिठ्ठी इथे पोचली मुंडाशात. आणि भगवान निघाले असे, चाळ बांधला पायात. नवरदेवाचे ते पहिले गोंड्याचे होते का ते असे चुटके पायात, पूर्वीच्या काळात ते चुटक्या भगवंताने घातल्या. अगदी रस्त्याने चांगल्या, अगदी खळ 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 खळ. किती ते बेदरच्या तिकडे कोणा दामाजी अप्पा करतात. भगवान परमात्मा झाला महार पंढरीनाथ. नेसला मलिन लंगोटी घेतली हातामध्ये काठी घोंगडी टाकली पाठी, टाकली पाठी, टाकली पाठी. झाला महार पंढरीनाथ. मुंडासात बांधली चिठ्ठी फेकतो दुर्न जग जेठी करी दुहार दरबारात झाला महार पंढरी. देवाला काही आवडत नाही म्हणत. भगवान हा संतांची सेवा करतो. माझा समय संपलेला आहे. अगदी सुंदर तऱ्हेनं महाराजांचं हे मंत्रमय अभंग आहे. हरिकथेची आवडी देवा, बर का करीतो सेवा दासाची. आणि तो त्यांच्या घरी जातो महाराज. भगवान आपण म्हणत ना देव भेटत नाही, देव येत नाही, झूट बात आहे. तुम्ही वागलात का देव तुम्हाला सोडून जातच नाही. देव तुमच्या घरी येणार. कोण कहते भगवान आते नहीं, हो वा. माँ द्रौपदी के जैसे बुलाते नहीं. वा. कोण कहता गे भगवान खाते नहीं, संत नामदेव के जैसे खिलाते नहीं. कोण कहता गे भगवान सोते नहीं, माज सोदा के जैसे सुनाते नहीं. बघा आहे का नाही. म्हणजे भगवान आहेत. असं मोठं सामर्थ्य आहे पंढरीला. एवढा दरबार भरलेला आहे आणि एवढ्या याच्यामध्ये भगवान येतात. म्हणून अगदी नंबर 1 देव असे उपस्थित राहतात आणि सेवा करतात माळकरी. तो पंढरीचा वारकरी पाहिजे
एकादशी व्रत करणारा पाहिजे आणि गळ्यामध्ये त्याच्या काय पाहिजे तुळशी माळा पाहिजे रामकृष्ण हरी मंत्राचा त्याने जप केला पाहिजे बघा जप झाला पाहिजे शेवटची एवढीशी अशी छोटीशी भैरवी होईल आणि हे पोरं कुठेच आपली दोन ये इकडे या मा इथं या तुम्ही इथं या तो त्यांना दुसरा एक तुम्हाला माईक घ्या भैरवी म्हणणार आहे ते शेवटी तुका म्हणे विखिले देवे आपणा भावे अगदी या असं दोघ जण म्हणा असं नाही असं जवळ राहू दे ना जरा हा ये 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 तुझ्या छान तुका म्हणे विकिले देवे तुका म्हणे विकिले देवे तुका म्हणे विकिले अपना भावे
संसारासाठी हे आपला भावे, भावे, भावे संसारासाठी नाकच बोले नाकच चाले छोड़ गया राम साजन छोड़ गया छोड़ गया साजन छोड़ गया छोड़ गया साजन छोड़ गया राम साजन अपना भावे